हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजपासून मी निघलेलो आहोत दिंडीसाठी आणि हे पाहू शकता दिंडी आमची पोहोचलेली आहे पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये एका शाळेमध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि पाहू शकता आम्हाला 12 वाजले होते इथे यायला आणि 12च्या नंतर आम्ही आलो तेव्हा आम्हाला ही शाळा ओपन करून दिली. आणि तुम्ही पाहू शकता एवढी सारी गर्दी होती आणि ह्या गर्दीमध्ये आम्ही म्हणजे आम्हाला झोपायला खूप सारी गर्दी झाली, परंतु सगळ्या बायका असं मस्त दिंडीचं एन्जॉय घेत होत्या. आणि पाहू शकता एवढं सगळं वल्ल होतं, पाऊस खूप होता आणि पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही आळंदीत गेलो नाही, डायरेक्ट पुण्यामध्ये आम्हाला बोलवलं आणि आम्ही पुण्यामध्ये आलो. आणि पुण्यामध्ये आल्याच्यानंतर ही आमची एवढी अशी म्हणजे सगळी अशी परेशानी झाली, परंतु काही हरकत नाही. आपण देवाच्या कामासाठी आलेलो आहोत, मग थोडीफार परेशानी तर होणारच आहे. आणि पाहू शकता सकाळी हे सगळ्यांचं मेकअप करायचं आणि ज्याचे त्याचे कपाटं उचकायचं काम चालू झालेलं आहे. आणि हे कपाटं तर म्हणता तुम्ही म्हणजे गोण्यामध्ये आपल्या आपल्या बॅग टाकलेल्या आपलं साहित्य, आणि ज्यांना कुणाला जे जे साहित्य लागतं ते त्यांनी आपल्या आपल्या कपाटामधून ओपन करणार आणि बघणार आणि त्यांचं मेकअपचं वगैरे साहित्य घेणार. हे चालू होतं सकाळी हा 8चं टायमिंग झालं असेल. 8चं टायमिंग झाल्याच्या नंतर आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे पूर्ण आमचं सगळं आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, मेकअप करणं सुंदर झालेलं आहे. सगळ्या म्हटल्या आमचा फोटो म्हणजे थोडंसं शूट घे, तर मी थोडंसं शूट घेतलं. नंतर आम्ही थोडासा काहीतरी एन्जॉय करावं म्हणून तसं मी एन्जॉय केलं. तर तुम्ही म्हणजे छान सगळ्यांनी असं एन्जॉय केलं. आणि हरिनामाच्या गजरामध्ये आम्ही एक छोटासा असा डान्स केला, तुम्ही डान्स म्हणू शकता, किंवा आपल्या विठ्ठलाचे नामस्मरण केले आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी आनंद एन्जॉय केला. खरंच खूप छान आहे दिंडीचं म्हणजे दिंडी जर कोणी आलं नसेल त्यांनी खरंच एकदा तरी दिंडी करावी पाहिजे, कारण ही आपली संस्कृती आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आता बाहेर देशातून सुद्धा दिंडी आलेली आहे. एवढ्या सगळ्या म्हणजे बाहेरच्या राज्यातून जर किंवा महाराष्ट्र म्हणजे येत असेल तर आपण आपल्या भारतातील संस्कृती विसरायची कशी, म्हणून मीही सुद्धा ह्यावेळेस हा एन्जॉय घेतला आहे. आणि मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं मला ह्या वर्षी दिंडीला जायचं आहे आणि यांच्यासोबत एन्जॉय करायचं आहे. तर मी हे एन्जॉय पहा तुम्ही अशा पद्धतीने करत आहे आणि मी तुम्हाला रोजची रोज दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने एन्जॉय केलेला आहे. तर पाहू शकता. आणि सकाळी आमचं म्हणजे 10च्या सुमारात आम्ही सगळ्यांनी असं एन्जॉय केलं. आणि नंतर आम्ही पुढे आलो, म्हणजे पुढे आम्ही मग बाहेर आम्हाला तर दिवसभर काय करणार म्हणून आम्ही शनिवार वाडा पाहिला, दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि म्हणजे सगळं हे एन्जॉय करायचं आम्ही ठरवलं. तर पाहू शकता 12 वाजता आम्हाला हे जेवण होतं, म्हणजे यांचं महाराजांचंच हे निवेदन होतं. तर त्यांनी बटाट्याची भाजी आणि पुरी असा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि एका काकांनी हे जेवण दिलं होतं. मी त्यांचं शूट नाही घेतलं, परंतु त्यांची पंगत होती असे म्हणतात. आणि पाहू शकता मी सगळ्यांच्या सकाळच्या आंघोळ्या वगैरेचं शूट घेतलं नाही, परंतु तुम्हाला 15 दिवसामध्ये मी एकदा तरी दाखवणार आहे. आणि पाहू शकता सगळ्यांनी साड्या वगैरे कशा वाळवलेल्या आहेत आणि सगळे छान अशा बसलेल्या आहेत. आणि आम्ही आलेलो आहोत दगडूशेठ गणपतीपाशी. तिथेही आम्ही नंबरला लागलो, छान असं नंबरचं आमचं दर्शन झालं. खूप साऱ्या रांगा होता, कारण पुण्यामध्ये सगळे भाविक आणि सगळ्या दिंड्या एकाच दिवशी प्रस्थान झाल्या होत्या, त्यामुळे खूप सारी गर्दी होती. आणि खूप सारी गर्दी असल्यामुळे असा म्हणजे नंबर लागले होते आणि मग नंबरसाठी सुद्धा आम्हाला खूप परेशानी झाली, परंतु काही नाही. 1 तासामध्ये आमचं दर्शन झालं छान. आणि कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर जास्त वेळ म्हणजे हेच करून देत नाही. तुम्हाला तर माहीतच असेल, कोणत्याही मंदिरात जा, फक्त जे आपल्या नंबरला लागायची हीच आपली एक मेहनत असते आणि हीच आपली सेवा असते.
तर त्यामुळे आम्ही नंबरला लागलो आणि दर्शन घेतले. आणि सुंदर मी तुम्हाला आता दगडूशेठ गणपतीचं, मी तर इथून मागे तुम्हाला दगडूशेठचे दर्शन केलेलंच आहे आणि तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघितले असतील. परंतु मी आता दिंडीमध्ये आलेली आहे आणि दिंडीतून संभाजीनगरपासून आलेली आहे. तर ते आमचं प्रॉपर गाव आहे आणि मी राहायला पुण्यात जरी असले तरी पण मी सगळं माझं एन्जॉय मी संभाजीनगरपासूनच केलेलं आहे आणि संभाजीनगरपर्यंतच जाणार आहे. त्यामुळे पुण्याचा काही संबंध येत नाही. मी राहायला जरी इथे असले तरी पण मी संभाजीनगरमधूनच दिंडीला आलेली आहे. त्यामुळे मग मी हे पूर्ण परत शूट घेतलं आणि परत मी जो माझा पहिला दिवस आहे दिंडीचा तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि माझे 15ही दिवस तुम्ही माझा व्हिडिओ मिस न करता सगळे व्हिडिओ तुम्ही रोज पहा. आता मी रोज एक व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला सगळं लाईव्हसुद्धा घेणार आहे. ज्यांनी कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर मी उद्यापासून लाईव्ह घेणार आहे आणि लाईव्हच तुम्हाला पंढरपूरपर्यंत घेऊन जाणार आहे आणि पंढरपूरचं दर्शन करणार आहे आणि तुम्हाला चंद्रभागेपर्यंत पोहोच करणार आहे. तर तुम्ही नक्की मला रोज आणि कंटिन्यू माझ्या लाईव्हला म्हणजे लाईव्हला तुम्ही मला फॉलो करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे. कारण मी तुम्हाला पण पूर्ण असं म्हणजे जोपर्यंत मी दिंडीमध्ये आहे तोपर्यंत माझा रोजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही तो मीही आनंद घेणार आहे आणि माझ्याबरोबर माझे जे सबस्क्रायबर आहेत आणि माझा जो व्हिडिओ पाहणार आहे त्यांनाही माझा हा आनंद मी तुमच्यापर्यंत व्यक्त करणार आहे आणि तुम्हालाही माझ्या आनंदात सहभागी करून घेणार आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि पाहू शकता आम्ही मंदिरात आता पोहोचलेलो आहोत, मंदिराच्या दरबारापर्यंत आलेलो आहोत. परंतु काही कारणास्तव मंदिरामध्ये फोटो घेण्याची सक्त मनाई होती. त्यामुळे मी तुम्हाला तुम्हाला थोडासा फोटो दाखवणार आहे. परंतु मी प्रॉपर असा व्हिडिओ घेऊ शकत नाही कारण तिथे बंधनकारक आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे. आतमध्ये एंट्री नाही फोनची, त्यामुळे मी नाही घेणार. तर चला मग आता आपण दगडूशेठचं दर्शन तर आता झालेलं आहे पाहू शकता आणि नंतर आपण आलेलो आहोत इथे जेवण्याचा कार्यक्रम आहे. तर त्या महाराजांनी जेवायला म्हणजे स्वयंपाक केलेला आहे. तर मग पाहू शकता हे पाहुणे सारे मंडळी बसलेले आहेत जेवायला आणि म्हणजे हे सगळे दिंडीवालेच आहेत आणि ह्या एकाच महाराजांची दिंडी आहे आणि 4 गावांचे लोक आहेत. एकत्र असल्यामुळे खूप सारी गर्दी होती आणि बायकासुद्धा छान जेवण झालेलं होतं. आता आम्ही पोहोचलेलो आहोत शनिवार वाड्यामध्ये आणि दिवसभर बसून काय करणार म्हणून सगळ्यांनी म्हटले तुला माहीत आहे किंवा मला माहीत होतं म्हणून मला घेऊन गेले आणि आम्ही हे शनिवार वाडासुद्धा एन्जॉय केलेला आहे आणि उद्यासुद्धा आमचा मुक्काम इथेच आहे आणि परवा आम्ही इथून निघणार आहोत डायरेक्ट म्हणजे पंढरपूरच्या दिशेने म्हणजे पुढच्या मुक्कामाला. तर तो पुढचा मुक्कामसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कुठे जायचं आहे. परंतु उद्याच्या दिवस आमचा मुक्काम पुण्यामध्येच आहे आणि पुण्यामध्येच उद्याचं जे काही सेलिब्रेशन किंवा जे काही होणार आहे रूटीन तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पाहू शकता आम्ही हे शनिवार वाड्यामध्ये असे सुंदर असे हे फोटो शूट केले, फोटो काढले, एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी खूप सारी मस्ती म्हणजे जरा बाहेर आलो म्हणजे थोडंसं काहीतरी एन्जॉय करण्यासाठीच आलेलो आहोत. कारण खूप सारं बायकांना खूप सारं म्हणजे संसार करण्यात आणि संसाराच्या बाहेर पडायला वेळ लागतो आणि काही बायकांना वेळही नसतो. परंतु आता भरपूर साऱ्या अशा महिलासुद्धा आहेत की सगळं म्हणजे विसरून जातात आणि वारी म्हणजे हे सगळं संसारातून मुक्त होण्यासारखंच एक वारीचं वैशिष्ट्य आहे म्हणून सगळ्या वारीला येतात. तर पाहू शकता